पुणे वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलाय। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही साक्षीदारांमध्ये समावेश। हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड। हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकर यांची सही आहे, तर पण कोथरूड आणि वारजे पोलीस जबाबदार असल्याचा सुपेकरांचा दावा। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर कारवाई करा। राज्य महिला आयोगाचं बार काउन्सिलला पत्र। दुशिंग यांनी माध्यमात बोलताना भान बाळगलं नाही, आयोगाचा ठपका। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र। पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत मतभेद। शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही, अशी कोणतीही चर्चा नसल्यानं विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही। खासदार सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कसलीही चर्चा नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण। सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। पाटणकर घराणा भाजपाच्या वाटेवर। पुढील आठवड्यात भाजपात पक्षप्रवेश करणार। मिठी नदी कंत्राटात 1200 ते 1300 कोटींचा घोटाळा। माझ्याकडे पेनड्राईव्ह बॉम्ब आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट। नीट पीजी 2025 परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार। सर्वोच्च न्यायालयाचे एनबीईला सिंगल शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।